व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचातर्फे तेजस तुगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. उद्धव ठाकरे यांचं रडगाणं अजून थांबायला तयार नाही. आमदारानंतर खासदार गेले, आता नगरसेवक आणि पुन्हा आमदार जायच्या बेतात आहेत. आणि ह्यांची ती घासलेली कॅसेट अजून वाजत आहे. कोणती तर गद्दार, खोके, बोके, ओके. खासदार गेल्यानंतर हे मराठवाड्यातल्या 4 लोकसभा मतदारसंघात गेले आणि तिथं भाषण ठोकून आले आणि तिथे आपल्या शिल्लक सेनेला चिथावून आले की यांनी गद्दारी केलेली आहे आणि ऑपरेशन तुडवा करा, यांना आता सोडू नका आणि पुन्हा निवडून आणू नका, अशी सक्त ताकीद दिलेली आहे उद्धव ठाकरे यांनी. आणि ह्याच्या पुढची एक कमाल गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तुम्ही सुद्धा चक्रावून जाल की अरे काय चालू आहे उबाठामध्ये, हे इतके कसे वेडेसर सारखे झालेत. आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की जे निघून गेले त्यांच्या रक्तात शिवसेनाच नव्हती, मग जे उरलेत शिल्लक जे आहेत त्यांची ब्लड टेस्ट करून घ्या एकदा. लघवीची पण टेस्ट करा, किडन्या, लिव्हर, हार्ट, मेंदू सगळं चेक करून घ्या आणि मगच ठेवा. आणि कदाचित उबाठा गटाने आपला हा सल्ला जो आपण त्यांना दिलाय हा ऐकला असावा आणि म्हणूनच 1 का 2 दिवसांपूर्वीच यांनी एक उपक्रम हाती घेतला. कुठला तर जे उरलेले आहेत त्यांच्याकडून 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून घेतलंय. अगदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते सगळे 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर की आमची निष्ठा फक्त तुमच्या सोबतच आहे आणि आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. अनेक जण भावनिक झाले, असं म्हणायला लागले की उद्धव ठाकरे हे खूप प्रेमळ आहेत, ते खूप समजून घेतात प्रेमळ आहेत. तर मग अशी अवस्था का झाली आहे? अशी अवस्था यामुळे झालेली आहे कारण हिंदूंच्या आस्थेला यांनी धक्का दिला. जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो. पालघर साधू हत्याकांडामध्ये हे नजर चुकीनं झालं, गैरसमजुतीनं झालं असं बोलले. मनसुख हिरेन प्रकरण, 100 कोटींची वसुली, दिशा सुशांतचा खून, बरीच कारणं आहे त्याच्यामागे. वैतागले लोक, काय करणार, कितपत सांभाळणार. बाळासाहेब ठाकरे काय बोलले होते की जसं मला सांभाळलं तसं उद्धवला आणि आदित्यला सांभाळ. म्हणजेच काय, जसं राजकीय प्रेम मला मिळालं तसंच राजकीय प्रेम त्यांना पण द्या. त्यांची लफडी सांभाळा असं बोलले नाहीत ना हे. बाळासाहेब असं बोलले होते का की मी गेल्यानंतर यांची लफडी सांभाळा म्हणून? किती घोळ करून ठेवलेले. डीपीडीसी मध्ये पर्यावरण आणि पर्यटन मंत्री असताना दावोस मध्ये जाऊन हे बर्फ खेळून आले तिकडे लंडन मध्ये प्रियंका चतुर्वेदी सोबत. बीएमसी किती लुटून खाल्ली आजवर. चला 2014 पासून आतापर्यंत 12 वर्षात किती खाल्लं असं विचार करा तुम्ही बाळासाहेब गेल्यानंतर. मग हे लफडे सांभाळायचे का यांचे? हा पण प्रश्न निर्माण होतो ना काही जणांच्या मनात आणि म्हणून जात आहेत लोक. मात्र ह्यांना कोणी सोडून गेलं की यांची लगेच कॅसेट वाजायला सुरुवात होते. खोके घेतले. आता परत तीच कॅसेट वाजते, पण आता भोंग्याकडून वाजते. आणि आश्चर्य बघा, उबाठासाठी वाजत नाहीये ही कॅसेट वाजतीये काँग्रेससाठी. म्हणजे तेच ना, स्वतःच बोलले होते ना भोंगा राऊत की माय नेक आणि बाप एक असावा लागतो. हे तर सगळीकडेच उड्या मारत असतात. आज उबाठात उद्या पवारांच्या मांडीवर, नंतर राहुल गांधीच्या गाड्यात गळा. मग आपण जे बोलतो ते आपल्यालाच लागू होतंय का याचा विचार एकदा राऊतांनी केला पाहिजे. असो, हरकत नाही, तो विषयच वेगळा आहे, तो मांडूनही झालाय आपला गेल्या व्हिडिओमध्ये. आज राऊतांनी नवीन कॅसेट काँग्रेसच्या वतीने वाजवलेली आहे आणि आकड्यांमध्ये फेरफार झालाय थोडा. आता हा फेरफार कसा झालेला आहे हे कळायला मार्ग नाहीये. तर त्यावरच आज थोडंसं आपण बोलणार आहोत मित्रांनो. मात्र मूळ विषय सुरू करण्या अगोदर आणि आपला भोंगा कसा वाजलाय हे तुम्हाला दिसण्या अगोदर हात जोडून नम्र विनंती आहे मित्रांनो. पावसाचे दिवस आहेत, आधीच दुष्काळामध्ये होरपळून निघालेला आपला बळीराजा घर गळतंय, भांडी गोटी ठेवावी लागतात छपराखाली, घरात लेकरं आहेत, वृद्ध माता पिता आहेत, गुरं आहेत, त्यांची काळजी कोण घेणार? त्या अपेक्षेने आपल्याकडे बघतात आधारासाठी. आपण आधार देणं गरजेचं आहे. आपलेच हिंदू माता बंधू भगिनी आहेत ते.
कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत छत्रपती संभाजीनगर मधले कुठून कुठून येतात बिचारे, त्यांना पसायला जागा नाही, बसायला जागा नाही, रस्त्यावर बसून जेवण करावं लागतंय, कारण तिथे जे शेल्टर होतं ते आता रिडेव्हलपमेंटला गेलेलं आहे. परिस्थिती कठीण आहे, अवघड आहे. आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये जर आपण एखाद्याला साथ दिली नाही तर माणूस म्हणून का आलो जन्माला, आपण असाही प्रश्न पडतो कधी कधी मनाला. आणि म्हणूनच आपण आपल्या परिवारातर्फे हे कार्य अविरतपणे चालू ठेवलंय, ज्याला तुमची साथ अत्यंत गरजेची आहे मित्रांनो, तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला या सत्कर्मामध्ये जे सहकार्य आणि योगदान द्यावं वाटतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची रिसिप्ट आपल्याला बनवता येईल आणि ती रिसिप्ट तुम्हाला पोहोचती करून तुमचं योगदान नक्की आपण कसं वापरलं आहे किंवा ते कुठे लागलं आहे तुमचं योगदान हे सुद्धा तुम्हाला पर्सनली सुद्धा आम्ही कळू. तेव्हा विश्वासाने तुमच्याकडे प्रार्थना करतो, तुम्हीही विश्वास ठेवून त्या अपेक्षितांची उपेक्षितांची मदत करा, सहाय्य करा ही विनंती. आता एक विषय असा आहे की उबाटाचे खासदार ते गेले, यांनी आरोप लावून टाकले, इतके खोके तितके खोके. ते किती खोके घेतले कसे घेतले ते बघू आपण थोड्या वेळा. काँग्रेसच्या बाबतीमध्ये आता बोलायला सुरुवात झाली, म्हणजे अचानक पलटी कशी घेतली बघा. उबाठानंतर शरद पवारांचे खासदार फुटणार अशी बातमी आली होती, मात्र संजय राऊतांनी मध्ये वेगळीच काडी टाकून दिलेली आहे आणि काँग्रेसला सुद्धा त्यामध्ये घसडून आणलेलं आहे. एकदा आपण बघूया की या 10-20 सेकंदामध्ये हा भुंगा कसा वाचतोय. मी जर असतो त्या विधानसभेत तर मला जामवंतराव धोटेचं स्मरण करून मी पेपरवेट फेकून मारला असता त्या दिशेनं. मी जर तिथे असतो, माझ्यासारखे अजून 10 लोक असते तर जामवंतराव धोटेचं स्मरण करून मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मी तिथेच एक तर जोडा काढला असता किंवा पेपरवेट फेकून मारला असता. मराठी भाषेचा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेत. ऐकलं ना हे काय बोलले. भोंग्याचं म्हणणं असं आहे की आता काँग्रेसचे खासदार फुटणार आहेत आणि सकाळीच माझ्या कानावर अशी बातमी आलेली आहे म्हणे की एक खासदार आहे कोणीतरी, तो 20 करोड रुपयांमध्ये तुटतोय. म्हणजे तो 20 करोड रुपये यांच्याकडून घेणार आणि पक्ष सोडणार, म्हणजे काँग्रेस सोडणार. मग एक तर तो भाजपमध्ये जाईल नाही तर सेनेमध्ये जाईल. अशीच अटकळ यांनी शरद पवार गटाच्या खासदारांबद्दल लावलेली आहे. आणि त्याच्याचमुळे अमोल कोल्हेंना प्रश्न विचारण्यात आला होता की काय हो तुम्हाला काय ऑफर आली आहे का. तर कोल्हे म्हणतात नाही मला अशी काही ऑफर आली नाही, आपण आली तर आपण नक्कीच विचार करू त्याचा. असं बोलून ते निघून गेले तिथून. त्यांनी फार लांबण लावलं नाही त्या गोष्टीला. पण इच्छा आहे बऱ्याच जणांची बाहेर पडायची, हे यातून दिसतंय. आता हे खरंच पैशांसाठी होतंय का विचार करा. 40 आमदार गेले, ह्या 40 आमदारांचा उबाठा रेट काय लावला, 50 कोटी रुपये. 50 खोके एकदम ओके. मग खासदार गेले, खासदारांचा रेट काय लावला यांनी, 100 कोटी. बघा आमदारापेक्षा खासदाराचा रेट जास्त आहे कुठे, उबाठा. पण काँग्रेसच्या खासदाराचा काय रेट लावला, 20 कोटी. अहो किमान रेट तरी सेम लावा. खासदाराला जर तुम्ही 100 कोटी घेतलेले आहेत असा आरोप करत आहात तर यांच्यावर पण तसाच आरोप झाला पाहिजे ना. पण हे नाही करत असं. काँग्रेसतर्फे या विषयावर कोणीही बोलायला तयार नाहीये. ना हर्षवर्धन सपकाळ, ना बाळासाहेब थोरात, ना पृथ्वीराज चव्हाण, ना दिल्लीवरून काही अशी बातमी आलेली आहे. यांचंच आपलं सुरू आहे सतत. काँग्रेसचे पण फुटणार आणि काँग्रेसचे पण फुटणार. कदाचित त्यांच्या मनामध्ये ती आता असूया निर्माण झालेली असेल की जी अवस्था आपली महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली आहे त्यापेक्षा बदतर अवस्था आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची व्हावी, ही यांची मनीषा असू शकते. सांगता येत नाही. हे राजकारणी खूप धूर्त असतात. यांच्या मनात कधी काय येईल आणि कधी काय करतील काहीच सांगता येत नाही. पण मग हा रेटचा घोळ का केला या लोकांनी. इकडे 100 कोटी द्यायला काय झालं. बरं आता उद्या समजा यांचे नगरसेवक जर निघून गेले तर हे काय रेट लावणार आहेत. साहजिक आहे ना प्रश्न पडणं हा सुद्धा. आणि त्याच्या पलीकडे एक मोठा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांनी जेव्हा राजसाहेबांचे नगरसेवक फोडले होते, 6 पळवले होते,
तेव्हा काय रेट लावलेला होता का त्यांनी निष्ठा दाखवली तुमच्यावर? नाही, तिथे मनसेच्या चिन्हावर निवडून आले होते ना. आता आदित्य ठाकरे यांनी एक चॅलेंज दिले या 6 खासदारांना. काय हास्यास्पद चॅलेंज आहे, अगदी हास्यास्पद, की तुम्ही हे जे 6 निघून गेलेले आहेत, तुमच्यात जर दम असेल, तुमच्यात जर धमक असेल, तर तुम्ही 6च्या 6 जणांनी आजच्या आज राजीनामे टाका आणि मग भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून जिंकून दाखवा. चॅलेंजच विचित्र आहे हे. पक्ष वेगळा आहे बाबा, तुमचे गट आहेत. गट आणि पक्षात फरक असतो. ते शिवसेनेतर्फे लढले होते ना, शिवसेना उबाठा. आता लढतील शिवसेना शिंदे गट, असं लढतील ना आता. आणि एक महत्वाचा प्रश्न असा आहे, आदित्य ठाकरे इतरांचा दमखम काढतात, इतरांना गद्दार म्हणतात. 2019ला आपण काय केलं होतं तेव्हा किती, सॉरी खोके हा शब्द यांच्यासाठी कमी पडेल, तेव्हा किती अब्ज घेतले होते तुम्ही मुख्यमंत्री होऊन. गद्दारीचा शिक्का तर तुमच्यावर पण लागलेला आहे, कारण महाराष्ट्रातल्या महायुतीच्या मतदारांची गद्दारीच झाली नाही. मग तेव्हा तुम्ही असं का नाही केलं? किंवा हा जो अनाहूत सल्ला आता आदित्य ठाकरे या बाकी खासदारांना आमदारांना देत आहेत, तोच एकदा आपल्या पिताश्रीला देऊन बघायचा असता 2019ला, की अहो आपण महायुतीत लढलेलो आहोत, मोदींच्या चेहऱ्यावर लढलेलो आहोत, द्या राजीनामे, आपण आपलं स्वतंत्र लढूया. काय होईल फार फार तर 10च्या जागी 5 येतील निवडून, पण स्वतंत्र चूल असेल ना आपली. पण नाही, खुर्ची सोडवत नाही, खुर्ची सुटत नाही. हा यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यात उद्धव ठाकरे टोमणे मारायले एकनाथ शिंदेना की हावरट आहे, हावरट आहे, मला मंत्रीपद पाहिजे, माझं कार्ट खासदार पाहिजे, माझं हे पण पाहिजे, मला ते. अरे हावरटपणा तर तुम्ही दाखवला तुमच्या 2019 नंतरच्या कार्यकिर्दीमध्ये. स्वतः मुख्यमंत्री झाला, पोराला पर्यावरण मंत्रालय दिलं, पर्यटन मंत्रालय दिलं, आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री असताना तुमचा पोरगा, ज्याचा अर्थ मंत्रालयाशी काही संबंध नाहीये, तो डेलिगेशन सोबत मीटिंग करायला दावोसला जातो. काय चालू होतं हे? म्हणजे सगळं ओरबाडून तुम्ही खाताय, किंवा किंबहुना खाल्लं सत्तेत, आणि आता आरोप दुसऱ्यांवर चालू आहे. म्हणजे याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, किंवा उवाठाचा उलटा भोंगा म्हणूया याला आपण. ते जास्त संयुक्तिक राहील मित्रांनो. आता अगदी बोलता बोलता लक्षात आलं माझ्या की हा विषय असाच प्रस्तुत केला गेला पाहिजे, उवाठाचा उलटा भोंगा. कारण हे सरळ तर कधी बोलतच नाहीत, कोणाशीच नाहीत. भोंग्याबद्दल तर बोलणं सोडूनच द्यावं आपण आता, कारण ते हाताबाहेर गेलेली की केस, गॉन केस आहेत. ते पत्रकारांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की नको बाबा, यांना कुठं प्रश्न विचारतात, उभं परत आपल्याला शिव्या बसायच्या. शिव्या बसतील या भीतीनं प्रश्न विचारले जात नाहीत का राऊतांना? असा काही मुद्दा आहे का? काही कळायलाच मार्ग नाहीये की इतका बोपशेपीपणा का करतात आपल्याकडचे पत्रकार. सरळ सरळ रोखठोक प्रश्न का विचारू शकत नाहीत हे लोक? अशी कोणती बंधनं आहेत? अच्छा, लोकशाहीचा 4था स्तंभ आणि मग त्याचे एथिक्स, नियम वगैरे. मग अरे तो सुद्धा पत्रकारच आहे ना. भोंगा पण संपादक राहिलेला आहे, पत्रकार आहे, मिरवतातच ना ते. मग एथिक्स, मर्यादा हे त्यांना नाहीत का? फक्त त्यांना सोडून बाकी जे पत्रकार आहेत त्यांनाच आहे का फक्त? असं नाही होऊ शकत. आरोप करण्याचा अधिकार काय फक्त उबाठालाच आहे का, भोंग्यालाच आहे का? तर नाही. लोकशाहीनं सगळ्यांनाच आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. फक्त ते तुम्ही कसं मांडता, कोणत्या शब्दात मांडता, त्याला जास्त महत्व आहे. आता तुम्ही सतत शिवराळ भाषेत जर वापरत गेला तर लोकांच्या मनातून तुम्ही उतरणार साहजिकच. कोणाला आवडतं सतत शिव्या ऐकायला? त्यामुळे मित्रांनो, यांनी यांचा ऱ्हास स्वतः करून घेतलेला आहे. आणि आता बहुतेक हे काँग्रेसची ही मध्ये फूस लावून भोंगा तिकडे सुद्धा काहीतरी घोळ घालण्याच्या प्रयत्नात आहे की काय, अशी मला शंका आलेली आहे. बाकी तुमच्या मनात काही शंका आली असेल तर तुम्ही ती कमेंटमध्ये निश्चितच व्यक्त करू शकता मित्रांनो. कमेंट बॉक्स आपला ओपनच आहे तुमच्यासाठी. जाता फक्त पुन्हा एकदा विनंती आहे, सुरुवातीला आपण जे आवाहन केलं दुष्काळग्रस्त आपल्या शेतकऱ्यांसाठी, आणि आता जे अतिवृष्टीमध्ये
हाल सहन करतायत ते आपले बळीराजा, त्याचं कुटुंब, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्यासाठी आपल्याला भोजनाची आणि छत्र्यांची व्यवस्था करायची आहे. सोबतच 51 विद्यार्थिनी आहेत ज्यांच्या या वर्षभराच्या शालेय शिक्षण साहित्याचा खर्च आपल्याला करायचा आहे. यातल्या अनेक विद्यार्थिनी ह्या अनाथ आहेत. त्यामुळे त्यांना धीर देणं, आधार देणं हे समाजाप्रती आपलं कर्तव्य आहे मित्रांनो. म्हणूनच परिवारातर्फे मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विनंती करतो, या कार्यामध्ये आपलं योगदान आणि सहभाग निश्चित असू द्या. योगदान दिल्यानंतर, सहकार्य केल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रिसिप्ट पण तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि तुमचं नेमकं योगदान आपण कुठे लावलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला प्रॉपर कळवता येईल. तेव्हा विनंतीला मान द्या आणि सहकार्यासाठी पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.